स्वागत किया हूँ। यस यस यस। सर्वांना सलाम. सुंदर समयाबद्दल देवाला धन्यवाद देतो की या उपकार स्तुतीनिमित्ताने परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्र केले. ज्या परिवारावर परमेश्वराने महान कार्य केले त्या निमित्ताने परमेश्वराची स्तुती करण्यासाठी त्याचे आभार उपकार मानण्यासाठी ही मीटिंग या ठिकाणी ठेवली गेली. आपण विश्वास ठेवू की आज या रात्रीच्या समयाला देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. आमेन. एक छोटीशी प्रार्थना आपण करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो कारण हा समय तुझ्याकडून आहे. माझ्या बाबा, मी प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याने मला नियंत्रित कर. मी घटावं, तूच वाढावं, तुलाच महिमा मिळावी असेल. आज येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद कर. तुझ्या वचनातील अद्भुत आणि गहन गोष्टींची उकल तुझ्या आत्म्याने होऊ दे परमेश्वर. त्याचा खुलासा तुझ्या आत्म्याने होऊ दे परमेश्वर. तुझी इच्छा तू पूर्ण कर. मी घटावं, तू वाढावं, तुलाच महिमा मिळावी, तुझंच गौरव व्हावं, तुझं कार्य व्हावं, तुझी इच्छा पूर्ण व्हावी असेल. पवित्र आत्म्याने मला आणि जितके लोक ऐकतील त्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचे कारण होऊ दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊ. प्रार्थना ईश्वर तुझ्या पवित्र लिहून नावाने मागितली. आमेन. ठीक आहे, आज एक वचन आपण पाहू. उत्पत्तीचं पुस्तक आपण काढू. याचा 12वा अध्याय. उत्पत्ती याचा 12वा अध्याय. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. परमेश्वराने अब्रामाला सांगितले. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले. आता हे जे वचन आपण वाचतोय ना, त्याच्यावर एक हेडिंग दिलेली आहे. ती हेडिंग आपण वाचू बरं. काय? अब्रामाला देवाचे पाचारण. अब्राहमाला देवाचे पाचारण. हालेलुया. इथं अब्राहम नावाचा एक व्यक्ती आहे आणि बायबल असं म्हणतं की त्याला देवाने पाचारण केलं. याचा अर्थ देवाने त्याला निवडलं. समजतंय? माणूस ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला परमेश्वर निवडतो ना, हा नीट लक्ष द्या. तिथे हेडिंग अशी दिलेली आहे की अब्राहमाला देवाचा पाचारण ना, की देवाने एका व्यक्तीला निवडलं. त्याचं नाव आहे अब्राहम. पण ज्यावेळेस परमेश्वर एखाद्या व्यक्तीला निवडतो ना, तर त्याच्या जीवनामध्ये काय होतं ह्या बाबतीत ह्या वचनामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून जरा नीट लक्ष द्या की ह्या बाबतीत जेव्हा परमेश्वर एका व्यक्तीला निवडतो तर तो कशा पद्धतीने त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो ना, त्याबद्दल आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत. वाचू आपण परत. परमेश्वराने अब्रामाला सांगितले. ज्यावेळेस परमेश्वर अब्राहमाला भेटला किंवा त्याला दर्शन दिलं, तर बायबल असं म्हणतं परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं, तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेल त्या देशामध्ये जा आणि मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझे नाव मोठे करेन. काय म्हटलेलं आहे? तुझे नाव मोठे करेन. आता नीट लक्ष द्या. अब्राहमाचं नाव अब्राहम आहे. मला काय आहे? आणि देव त्याला निवडतोय ना, तेव्हा त्याचं वय 75 होतं. किती होतं? नाव कधी ठेवलं असेल? त्याचं नाव अब्राहम कधी ठेवलं असेल? जेव्हा त्याचा काय झालं, म्हणजे नाव ठेवून किती वर्ष झालं? 75. पण 75 वर्षात स्वतःचं नाव मोठं करू शकला नाही. पण जेव्हा देव त्याला भेटला ना, देव त्याला काय म्हणतो, मी तुझं नाव काय करेन? म्हणजे याचा अर्थ नाव मोठं करणं कोणाच्या हातात असतं? नीट लक्ष द्या. परमेश्वराचं पाचारण जेव्हा अब्राहमाला झालं ना, तो परमेश्वर अब्राहमाला म्हणतो, मी तुझं नाव काय करेन? मोठं करेन. आता मला एक सांगा, अनेक लोकांचे नाव डबल असतात की नाही? अनिल नाव अनेकांचं असतं. अनिल एकदम जनरल नाव आहे. त्यानंतर मुकेश अनेक लोकांचं नाव आहे. इथं पण बसल्यापैकी कोणाचं असेल. पण मी जर तुम्हाला म्हटलं अनिल अंबानी, तुमच्या डोक्यात एक व्यक्ती येईल का नाही? कारण त्याचं नाव काय? मोठे. मुकेश अंबानी नाव कसं? आपल्या गावातला अनिल मुकेश असेल, पण ज्याच्या नावासमोर अंबानी लागला लगेच त्याचं नाव काय झालं? मोठं. समजतंय का? सचिन नावाचे अनेक असतील आपल्या, असतात का नाही? पण सचिनच्या पुढे तेंडुलकर लावला, नाव काय झालं? मोठं.
समजतंय का? बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मोठं कशाला म्हणतात. हालेलुया. आजकालची जी पिढी आहे ना, तरुण पिढी, ती सचिन तेंडुलकरला ओळखत असेल ना, अजून जे काही आताचे क्रिकेटर त्यांना ओळखत असेल, पण जुने जे क्रिकेटर होते, उदाहरणार्थ कपिल देव, सुनील गावस्कर, आजकालची पिढी त्यांना ओळखत नाही. आजकालच्या पिढीला नवीन क्रिकेटर माहिती. का माहिती? त्या काळचे जे क्रिकेटर होते ना, क्रिकेट खेळणारे, त्यांचं नाव त्या काळाला काय होतं? मोठं. आणि आजच्या काळात दुसऱ्यांचं नाव काय आहे? म्हणजे याचा अर्थ काय? माणसाचं नाव जे आहे ना, ते सर्व काळ मोठं राहू शकत नाही. नीट लक्ष. मनुष्याने नाव कमवलं स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या योग्यतेवर, स्वतःच्या गुणवत्तेवर. तुम्हाला माहिती आहे ते नाव जास्त काळ मोठं राहत नाही. काही पिढ्या असतात तोपर्यंत ते नाव मोठं असतं. पिढ्या निघून गेल्यानं ते नाव परत काय होऊन जातं? छोटं. त्याला कोणी ओळखत नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ना बिल गेट्स होता. त्याला कोण होता? पण आज तो नाही. आज ॲलन मस्क. लक्षात घ्या. नाव बदललं लगेच. लोकांना लगेच विचार करतात, अरे आजचा कोण आहे ना त्याच्याकडे बघ. हालेलुया. समजते का मी काय सांगतो? म्हणजे ज्या पिढीमध्ये जो व्यक्ती मोठा असतो, ज्याने काहीतरी कमवलं, ज्याने काहीतरी मिळवलं ना, त्याचं नाव त्या पिढीपुरतं किंवा 2-3 पिढ्यांपुरतं लोक ओळखतात. हालेलुया. आणि त्याच्यानंतर 2-3 पिढ्या निघून गेल्या ना, परत त्या नावाला कोणी ओळखत. पण तुम्हाला माहिती, ज्याला देव भेटतो ना, पिढ्यान-पिढ्या त्याचं नाव ओळखतो. हालेलुया. ज्याला परमेश्वर भेटला त्याचं नाव इतकं मोठं होतं की पिढ्या आणि पिढ्या त्याचं नाव काय केलं जातं? अब्राहमाला विश्वासी लोक चर्चला जाणार आहे. अब्राहमाच्या नावाला किती लोक ओळखतात? सगळे. अब्राहमाचा जन्म होऊन किती वर्ष झाले असतील? हजारो. येशू ख्रिस्ताच्या जन्माला 2500 वर्ष होऊन गेले. मला किती वर्ष होऊन गेले? आणि अब्राहमाच्या बऱ्याच. हालेलुया. म्हणजे हजारो वर्ष अब्राहमाच्या जन्माला झाले, तरी सुद्धा आज सुद्धा इस्रायल राष्ट्र हे कोणाच्या नावाने ओळखलं? अब्राहमाच्या. कारण देवाने त्याचं नाव काय केलं? नीट लक्ष. परमेश्वर जेव्हा अब्राहमाला भेटला ना, परमेश्वर त्याला म्हटला की जर तू माझं ऐकशील, जर तू माझ्या मागे चालशील, जर तुझी ओळख तू सोडशील आणि माझी ओळख जर तू धारशील ना, तुझं नाव काय करेल? मोठं. हालेलुया. आणि जेव्हा देव एखाद्याचं नाव मोठं करतो ना, ते नाव पिढ्या निघून जातं, पण ते नाव तसंच राहतं. हालेलुया. कारण ते नाव जे असतं ना, पैशाशी जोडलेलं राहत नाही, ते नाव एखाद्या व्यवसायाशी जोडलेलं राहत नाही, ते नाव एखाद्या प्रतिष्ठेशी जोडलेलं राहत नाही, ते नाव देवाशी जोडलेलं असतं. हालेलुया. पैसा बदलतो की नाही? आजकाल लक्षात घ्या, जुने लोक इथं बसलेले असतील ना, त्यांना माहिती असेल कदाचित, जुन्या काळामध्ये 10 रुपयाची नोट जर घेऊन बाजारात गेलं तर कशी भरायची? हा का नाही? आज 100 रुपये घेऊन गेलं कशी भरत नाही. याचा अर्थ काय? त्यावेळेस 10 रुपयाच्या नोटीला काय होते? आज आहे काय? नाही. म्हणून आपण कशात टाकतो? म्हणून आपण कशात टाकतो? दान. किंमत राहिली असेल आम्ही टाकली. लक्षात घ्या. आज किंमत कोणत्या नोटीला आहे? कमीत कमी 500 किंवा 100ची जरा थोडीफार किंमत आहे की म्हणून आम्ही टाकतो. पण जेव्हा तेव्हा किंमत नाही राहणार, ती पण कुठे टाकतो? अरे बोल. नीट लक्ष द्या. जेव्हा 10 रुपयाला किंमत होती ना, तेव्हा आम्ही 1 रुपया टाकायचो. किती टाकायचो? जेव्हा 10ची किंमत गेली तेव्हा आम्ही 10 टाकायला सुरुवात केली. आणि जेव्हा 100ची जाईल तेव्हा आम्ही किती टाकू? म्हणजे देवाला चांगलं देण्याची आमची इच्छा नाही. जे सगळ्यात खाली किंमत होईल ना, ते आम्ही कोणाच्या भंडारात टाकू. कसं काय आशीर्वादित व्हाल? सांगा ना, कसं काय आशीर्वादित? ज्याची किंमतच नाही ते आपण कोणाला देतो? अरे बोला. बँकेमध्ये 1000 रुपये टाकले तर बँक कितीवर व्याज देईल? हजारावर का लाखावरचं व्याज देईल? नाही. मग बँकेमध्ये आपण जास्त पैसे ठेवतो का कमी पैसे ठेवतो? जास्त. कारण आपल्याला फायदा कसा व्हावा. पण तुम्ही देवाला जर कमी देतात तर जास्त फायद्याची अपेक्षा का करतात? हालेलुया. द्या म्हणजे तुम्हाला. नीट लक्ष द्या. हे आलं अचानक. आमेन. कारण परमेश्वराची इच्छा याही गोष्टी आपण शिकाव्या. हालेलुया. आशीर्वाद सगळ्यांना घ्यावा असं वाटतं, पण द्यावं असं वाटत. तुम्हाला माहिती का, बायबल परमेश्वराचं वचन असं शिकवतो, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. परमेश्वरला झाडाला पैसे नाही लावत, परमेश्वर तुमच्या मेहनतीलाच आशीर्वाद करतो. आमेन. पण केव्हा आशीर्वाद करतो? जेव्हा त्या जीवनात देवाचं भय धरून आपण त्याला देतो. हालेलुया. नीट लक्ष द्या. पैशाची किंमत संपते. काय होते? आज 100 रुपयाला किंमत आहे, उद्या ती राहणार. आज 500च्या नोटेला किंमत आहे, उद्या ती पण राहणार नाही. म्हणजे काय असतं माहिती का, जगातली संपत्ती, जगातला पैसा, जगातला प्रतिष्ठा, जगातला पद, याची किंमत हळूहळू काय होत जाणार आहे. पण देवाची किंमत होती, आहे, सर्वकाळ तशी राहणार.
हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं तो काल आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर. आमेन. त्याची किंमत ना कमी होती ना कमी आहे ना कधी कमी होईल. हालेलुया. नीट लक्ष द्या. म्हणून जर तुम्ही देवाशी जोडलेले असाल तुमची किंमत तशीच होती तशीच राहील. हालेलुया. अब्राहमाने जे जिवंत परमेश्वरावर भरोसा ठेवला ना, तुम्हाला माहिती का त्याचं नाव असं होतं ना, देवाने एवढं मोठं केलं की आज हजारो पिढ्या निघून गेल्या, लाखो पिढ्या निघून गेल्या, तरी सुद्धा अब्राहमाचं नाव तसंच. हालेलुया. कारण देवाने त्याला वचन दिलं, मी तुझं नाव काय करेन? मोठं करेन. आमेन. याला म्हणतात मोठं काय नाव मोठं. तुम्हाला माहिती हा एक आशीर्वाद आहे जो परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणारा. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे त्याच्यावर आपण असा भरोसा ठेवावा. आणि तुम्हाला माहिती का हे सहज होत नाही. ते वचन परत एकदा वाचा. परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं तू आपला देश आणि आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचे घर सोड. काहीतरी सोडायला लावतो परमेश्वर. तुला काय करायला लावतो? का बरोबर काहीतरी सोडल्याशिवाय मी माझं नाव देणार नाही. लक्षात घ्या. तुला जर माझं नाव पाहिजे असेल तर जगाचं नाव काय करावं लागेल? तुला जर स्वर्गातल्या गोष्टी पाहिजे असतील तर जगातल्या गोष्टी काय कराव्या लागतील? सोडाव्या लागतील. हालेलुया. आज मी इकडे तिकडे जातो देवाचं वचन प्रचार करण्यासाठी. देव मला वचन देतो. आमेन. तुम्ही पण मला बोलवलंय कारण वचन ऐकायचंय. हा का नाही? बरं, आता एक नीट लक्ष द्या. मी ज्या तोंडाने वचन बोलतो ना, या तोंडाने पहिले तंबाखू गुटखा खायचा. मला काय खायचं? काय खायचं? मग मला काय सोडावं? त्याच्याशिवाय देव माझ्या तोंडाचा वापर करणार. जे घाण आहे ते काय कर सोड. मी तुझ्या मुखात कशी वचन टाकेन? देवाची. हालेलुया. चांगलं पाहिजे ना तर देवाची इच्छा आहे. वाईट ते काय कर सोड. हालेलुया. पहिली नवीन ओळख पाहिजे ना तर देवाची इच्छा आहे. जुनी ओळख काय कर सोड. हालेलुया. परमेश्वर आपल्याला मोठं करू इच्छितो. तुला काय करू इच्छितो? पण देवाची इच्छा आहे त्याच्यासाठी जुनं काय कर सोडून दे. जुन्या सवयी काय कर? जुनी ओळख सोड. तोपर्यंत मी तुला नवीन ओळख देणार. आणि म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी अब्राहमाला काहीतरी सोडायला लावला. तो म्हणतो मी तुला मोठं करीन पण लगेच नाही करेन. पहिले तुला तुझे घर, तुझे नातेवाईक, तुझ्या बापाचं घर, तुझा देश, तुझी जुनी ओळख तुला काय करावी लागेल? सोडावी लागेल. आजकाल लोकांना मोठं व्हायचंय, देवाकडून आशीर्वाद पाहिजे पण सोडायचं काहीच नाही. लक्षात घ्या. देवाकडे आपण मागतो काय करतो? पण देव काय म्हणतो माहिती का? पहिले रिकामा. तुला काय कर? पण आपण रिकामे आहोत. सगळ्या गोष्टी हातात धरलेल्या असतात. देवाला म्हणतो मला काहीतरी. मला एक सांगा, जर तुमच्या दोघं हातात वस्तू आहे आणि देवाला जर तुम्हाला द्यायचं आहे तर तो देऊ शकतो का? नाही. पहिले तुम्हाला दोघं हात काय करावं लागेल? बोला काय करावं लागेल? म्हणजे जे हातात आहे ते काय करावं लागेल? सोडावं लागेल. तेव्हा देव तुम्हाला काय देईल? नवीन काही. हालेलुया. देवाकडून जर नवीन प्राप्त करायचं असेल तर तुला काय करायचं? सोडा. हालेलुया. नवीन घर बांधायचं तर तुला काय करावं लागेल? का जुन्यालाच आपण रिपेअर करायचं? मला एक सांगा. इथं समजा एखादं जुनं घर, समजा हे जुनं घर नवीन बांधायचं, कसं बांधायचं? मला एक सांगा. जुनं घर तोडल्यानंतर याच्या विटा कामात येतात का? त्याचं सिमेंट कामात येतं, त्याचे पत्रे कामात येतील का? त्याच्यातलं काहीच कामात येत नाही. का माहिती का? कारण आपल्याला बांधायचं नसेल. म्हणजे याचा अर्थ जुन्यातली कोणतीच वस्तू कामात येणार. मग तुम्हाला विटा पण लावायच्या नाही, कशा लावायच्या? सिमेंट पण वापरायचं नाही, कसं वापरायचं? म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो? हे कसं घर आहे? जुन्या गाडीला कलर लावला होती नवीन होते का? अरे बोला होते का? सीट नवीन बसवलं तरी ती नवीन होणार आहे का? नाही. कारण मेन गोष्ट असते इंजिन. तुला काय असते? इंजिनच जुनं आहे आणि बाकी सगळं नवीन टाकून दिलं. गाडी नवीन होईल नाही. तुम्हाला माहिती आहे का? जर नवीन पाहिजे असेल तर जुनं सगळं काढून टाकायचं. हालेलुया. नवीन याचा अर्थ असतो परमेश्वर मला नवीन तेव्हा देईल तेव्हा जुनं माझ्यातलं मी काय करेन? काढून टाकेन. हालेलुया. एक नवीन ओळख परमेश्वर देऊ इच्छितो. एक नवीन आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देऊ इच्छितो. पण देवाची इच्छा आहे ना तुझं जे जुनं आहे ते काय कर? सोडून. आणि म्हणून देवाचं वचन अब्राहमाला म्हणतो तू तुझा बाप. परत एकदा वाचा. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले तू आपला देश आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवत्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव काय करेन? मला एक सांगा. पेत्राला किती जण ओळखतात? पेत्र बायबल मधला पेत्र माहिती का? हात वर करा. ओळख. पेत्र काय करणार माहिती ना तुम्हाला? बरं, चांगली डिग्री होती का त्याच्याकडे? चांगलं शिक्षण होतं? खूप श्रीमंत होता? खूप मोठं घर होतं?
सोन्याचं काहीतरी घालून फिरायचं, महागडे कपडे घालायचे, तरी पेत्राला इतकी 1000 वर्ष झाली ना, 2500 तरी तुम्ही ओळखताय. याचा अर्थ पेत्राचं नाव देवाने काय काय, मासे पकडणाऱ्याचं नाव देवाने काय काय, जो अजिबात शिकलेला नव्हता त्याचं नाव देवाने काय काय. पेत्र, याकूब, योहान हे तिघ तसेच. हालेलुया. ना तर शिक्षण होतं, ना तर पैसा होता, ना तर प्रतिष्ठा होती, ना तर पद होतं, ना तर सन्मान होता, फक्त त्यांच्याकडे देव होता. बोला काय होता, तरी पिढ्या त्यांचं नाव नसतं. हालेलुया, हालेलुया. मी जे वचन आज तुमच्या समोर मांडते ना, लक्षात घ्या की त्यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलेले. जर तुम्ही पुढचे पत्र जर वाचलं तर पौलाने लिहिलेले, पेत्राने लिहिलेले, याकोबाने लिहिलेले. हालेलुया. आणि इतक्या पिढ्या निघून गेल्या तरी सुद्धा ते आज आपल्याशी बोलतायत. आमेन. पौल आपल्याला शिकवतोय, पेत्र आपल्याला शिकवतोय, योहान आपल्याला शिकवतोय, याकोब आपल्याला काय करतोय, कारण देवाने माझं नाव काय. हालेलुया. देव तो आहे प्रिय, लक्षात. ज्यावेळेस तो तुम्हाला आशीर्वादित करेल, ज्यावेळेस देवाची तुमची भेट होईल ना, तर तो तुमचं ना परिस्थिती बदलून टाकेल, तो तुमची ओळख बदलून टाकेल. हालेलुया. आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद तो आहे ज्यावेळेस परमेश्वर तुमची सगळी ओळख बदलून टाकतो. आमेन. आणि म्हणून परमेश्वर अब्राहमाला म्हणतो, मी तुझं नाव काय करेल, मोठं जगासारखं नाही की एक पिढी संपली, दुसरी संपली, तिसऱ्या पिढीत तुझं नाव कोणी ओळखणार नाही. जोपर्यंत सगळं आहे ना, तोपर्यंत तुझं नाव नसेल. हालेलुया. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, येशू ख्रिस्त जोपर्यंत मंडळीला घेऊन जाणार नाही तोपर्यंत अब्राहमाचं नाव तसंच असेल. आमेन. तोपर्यंत पौलाचं नाव, पेत्राचं नाव, जर तुम्ही पण विश्वास जर तसाच ठेवला ना, आपलं पण नाव परमेश्वर. हालेलुया. पैशामुळे, प्रतिष्ठेमुळे, तुमच्या घरामुळे, गाडी, जे नेहमी म्हणतो लोक, जर आपली किंमत आपल्या कपड्यामुळे होत असेल ना, तर याचा अर्थ आपण कपड्यापेक्षा स्वस्त. कशापेक्षा? काही लोकांना असं वाटतं ना, मी चांगले कपडे घातले, महागडे कपडे घातले तर माझी इज्जत वाढेल. मी म्हणतो बाबा, तुझ्यापेक्षा तुझ्या कपड्यांची इज्जत काय जास्त आहे. ते खरंच नीट लक्ष. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्यांचे मेन फाउंडर होते, म्हणजे फाउंडर म्हणजे ज्यांनी ती संस्था स्थापन केली, ते बाहेर देशात. लक्षात. ते ना जेव्हा इथे राहायचे भारतामध्ये, तर त्यांनी ना तिथं मस्त हॉस्टेल वगैरे सुरू केली, मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. खूप मोठा हाताखाली अनेक लोक काम. लक्षात. एके दिवशी काय झालं, नीट लक्ष द्या. एके दिवशी काय झालं, लेकरं राहायचे, हॉस्टेल होते आणि हॉस्टेलमध्ये बरेच लेकरं राहायचे. तर मग काय झालं, ते सेफ्टी टँक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे संडासाची टाकी असते ती भरली आणि ते पाणी बाहेर झालं आणि वास यायला लागला. मग प्रत्येक कर्मचारी जो होता ना हॉस्टेल मधला, तो कोणीच ते काम करायला तयार नव्हता, कारण घाण काम कोण करेल. टाकीमध्ये ना काय झालं होतं, जो पाईप होता त्या पाईपात काहीतरी अडकलेलं होतं, म्हणून ते पाणी जे होतं ते तुंबत होतं आणि ते बाहेर व्हायला लागलं. पण ते पाईप कोण साफ करेल आतमध्ये, म्हणून कोणाची इच्छा नव्हती की त्या घाणीत प्रत्येक जण वाट पाहायचा, तो उतरेल. कोणी माझ्यापेक्षा खालचा असेल ना, त्याला वाटायचं की त्याने ते काम. समजतंय का? मग ना असंच चाललं, वास येत होता. मग शेवटी ते जे साहेब होते ना, मेन साहेब सगळ्यात, त्यांनी काय केलं, ते सरळ त्या टाकीमध्ये उतरले. कसल्या सेफ्टी टँक, जिथं ते घाण पाणी, ते टाकीत उतरले एवढ्या पाण्यात, आणि उतरून त्यांनी त्या पाईपात हात घातला आणि जे काही अडकलेलं होतं ना ते काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा इतर कर्मचाऱ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं, धावत आले, पळत आले आणि त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही असं कशाला करताय, तुम्ही मोठे साहेब आहात, तुम्ही कशाला या संडासाच्या टाकीमध्ये उतरताय. त्या साहेबांनी काय म्हटलं माहिती, मी बाहेर होतो ना तेव्हा पण साहेब आहे आणि संडासाच्या टाकीत तरी पण मी काय. समजतंय का? इज्जत कमी झाली का, पद कमी झालं का, प्रतिष्ठा कमी झाली का, नाही फरक पडत. लक्षात. जेव्हा तुमचं नाव मोठं करतो ना, तुम्ही कोणत्या परिस्थितीत असाल ना तरी ते नाव मोठं करतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताला राजांचा राजा आणि प्रभूंचा, त्याच्याकडे रथ होता का, घोडा होता का, हत्ती होता का, राजवाडा होता का, पैसा होता का, सोनं चांदी होतं का, काहीच नाही. त्याला काय म्हणतात, राजांचा राजा आणि. कारण विषय काय माहिती का, तो जेव्हा स्वर्गात होता तेव्हा तोच मान, आणि जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा तोच. देव नाव असं मोठं. हालेलुया. आजकालच्या जगामध्ये मोठं नाव कसं असतं माहिती का, तोंडावर ना त्याला खूप मान देतात आणि जशी पाठ फिरली लोक लगेच समजून घ्यायचं हे नाव मोठं नाही. मोठं नाव कशाला म्हणतात का, जे तुमच्या तोंडावर वापरलं तेच तुमच्या पाठीमागे. हालेलुया. तेव्हा समजायचं तुमचं नाव काय झालं,
मोठं झालं. तुला काय झालं? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पैसा नव्हता, त्याच्याकडे सोनं नव्हतं, चांदी नव्हतं, स्वतःला राहायला घर सुद्धा नव्हतं. पण तुम्हाला माहिती, आज सुद्धा त्याचं नाव मोठं आहे. हालेलुया. आज सुद्धा त्याचं नाव काय आहे? मोठं आहे. ज्याला देव भेटला आणि जो देवासोबत एक झाला, मी तुम्हाला सांगतो त्याचं नाव परमेश्वर सदा काळासाठी मोठं करतो. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वर म्हटला, अब्राहमा मी तुझं नाव काय करीन? मोठं करीन. हालेलुया. आपल्या पैशा अडक्याने आपल्या घरादाराने आपलं नाव मोठं होत नाही. लक्षात घ्या, जेव्हा देव आपल्यामध्ये राहतो आणि आपण देवासोबत राहतो ना, त्यावेळेस आपलं नाव मोठं होतं. हालेलुया. आता तुम्ही मला इथं बोलवलं, पैसा बघून बोलवलं का? माझी गाडी बघून बोलवलं का? माझी नोकरी बघून बोलवलं का? मग काय देवाचं वचन या माणसामध्ये आहे. हालेलुया. याचा अर्थ मी निर्बुद्ध होतो, मी तर अज्ञानी होतो, मी तर स्वतः पापामध्ये होतो, पण ज्या दिवशी देव मला भेटला त्याने माझं नाव काय केलं? लक्षात घ्या, आपलं काहीच नाही. आता मी जन्मापासून माझं नाव बदललं का? मी देव भेटल्यावर माझं नाव त्याने बदललं का? जन्मलो तेव्हा पण दानिएल होतो. तुला काय होतं? पण हाच दानिएलला दारूच्या गुच्छावर बसायचा. कुठं बसायचा? मग नाव मोठं होईल का देवाचं? पण जिथून देव मला भेटला तोच देव मला उपयोगी केला. हालेलुया. आणि आज देवाने त्या नावाला काय केलं? मोठं केलं. अब्राहमाला 75 वर्ष कोणीच ओळखत नव्हतं, पण जिथून देव त्याला भेटला जग त्याला ओळखलं. हालेलुया. कारण अब्राहमाचं नाव कोणी मोठं केलं? बोला येशू. लक्षात घ्या, आपलं नाव तोच मोठं करू शकतो जो सर्वात मोठा आहे. आमेन. देवाची इच्छा आहे की अब्राहमा, जर तू सगळ्या गोष्टी सोडायला तयार असेल, तुझं नाव काय करेल? मोठं करेल. लक्षात घ्या, देव आपल्याला आशीर्वादित करायला तयार आहे, पण देवाची इच्छा आहे पहिले चुकीचं ते काय सोड. चुकी मला न आवडणाऱ्या गोष्टी काय काय, तुझी जुनी ओळख काय काय सोड. हालेलुया. तुम्हाला नवीन कपडे घेऊन दिले आणि तुम्ही जुन्या कपड्यांवरच राहता, कसं वाटतं? चांगलं वाटेल नाही? मग नवीन कपडे जर आपल्याला घालायचे, जुने काढून टाकावे लागतील. हा का नाही? आगा नाही. आणि जर जुन्याच कपड्यांवर घालून फिरलो तर नवीन देणाऱ्याचा काही फायदा आहे आणि घालणाऱ्याचा काही फायदा आहे? मग देवाची इच्छा काय? तुला नवीन ओळख पाहिजे ना, जुनं काय काय सोड. हालेलुया. जोपर्यंत जुनी ओळख सोडत नाही ना, नवीन आपल्यामध्ये मॅच होणार, आपल्याला नवीन ओळख प्राप्त होणार नाही. आणि जेव्हा देव एखाद्याला भेटतो ना, तो त्याला नवीन ओळख देतो. मला त्याला काय देतो? नाव तेच राहतं, पण त्याच नावाला तो काय करून टाकतो? मोठं. हालेलुया. नाव नाही बदलत परमेश्वर, जात नाही बदलत परमेश्वर, धर्म नाही बदलत परमेश्वर, परमेश्वर नाव आणि जीवन बदलून टाकतो. हालेलुया. परमेश्वर आपलं चालणं बोलणं वागणं बदलून टाकतो. आमेन. परमेश्वर आपली ओळख बदलून टाकतो. बोला, परमेश्वर आपली ओळख बदलून टाकतो. ज्या लोकांना पहिले वाटायचं ना हा ठुकार आहे, तेच लोक म्हणतात हा देवाचा. काय केलं? ओळख काय केली? बदलून टाकली. हालेलुया. पहिले लोक माझ्या संगतीला उभे राहायचे नाही, आज तेच लोक मला घरी बोलवतात. का? कारण देवाने माझी काय बदलून टाकली? ओळख बदलून टाकली. हालेलुया. बोला येशू मसीह. लक्षात घ्या, परमेश्वर दुसरं काहीच नाही करत. देव जेव्हा आपल्याला भेटतो ना, तो फक्त आपलं जीवन बदलतो. बोला काय बदलतो? आणि जेव्हा तुमचं जीवन बदललं, जेव्हा तुमच्या सवयी बदलल्या, जेव्हा तुमचे विचार बदलले, जेव्हा तुमचं चालणं बोलणं बदललं ना, तुम्हाला माहिती तुमची ओळख बदलली. आणि ओळख बदलली ना, परमेश्वर तुमच्या नावाला काय करायला लागतं? मोठं करायला लागतो. आणि त्याला कोणीच लहान करू शकत. अजून एक वचन वाचा, इब्री लोकांस पत्र काढा. इब्री लोकांस पत्र आणि त्याचा 11वा अध्याय वचन 24 वाचा. इब्री लोकांस पत्र याचा 11वा अध्याय वचन 24. बायबल असं म्हणतं की मोशे नावाचा व्यक्ती बायबलमध्ये आहे, त्याला पण देवाने निवडलं. पण बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र बनवण्याची विश्वासाने नाकारले. जेव्हा मोशेने स्वतःला फारोच्या कन्येचा मुलगा म्हणून नाकारलं, तेव्हा देवाने हालेलुया. समजतंय का? जोपर्यंत राजवाड्यात होता, देवाने त्याला निवडलं. देवाने मोशेला कुठे निवडलं? राजवाड्यात. बोला कुठं? समजतंय का? हालेलुया. 80 वर्ष लागली. बोला किती वर्ष? मोशेला कुठून निघायला? राजवाड्यात. बोला कुठून निघायला? जोपर्यंत मोशे राजवाड्यातून निघत नाही, तोपर्यंत देव त्याला निवडत. पण जेव्हा तो राजवाड्यातून निघाला आणि जंगलात गेला, बायबल म्हणते त्याला कोणी दर्शन दिलं? देवाने. हालेलुया. 80 वर्ष देव त्याची काय पाहतो? वाट. पण कुठं पाहतो? जंगलात. बोला कुठं? जुनी ओळख काय काय पहिले सोड, मग मी तुला काय दिली? नवी ओळख. हालेलुया. मोशे तोच होता ना, देवाने त्याला राजवाड्यात निवडायला पाहिजे, त्याला दर्शन
पोषण देऊन. देवाने तसं केलं का? नाही. परमेश्वराची योजना अशी असते. हालेलुया. देव म्हणतो बाबा जिथे आहे ना तिथून निघ. तिथून काय मग किती पण वर्ष गेले तरी देव काय पाहतो? वाट पाहतो. तुला काय पाहतो? हा, माझी पण वाट पाहिली परमेश्वर. हालेलुया. 25 वर्ष माझी काय पाहिली? वाट. कारण मी निघतच नव्हतो जुन्या जीवनात. लक्षात घ्या. जुन्या सवयीतून मी निघायचो, जुन्या संगतीतून मी निघत नव्हतो, पण जेव्हा जुन्या गोष्टीतून मी निघालो माझी वाट पाहतो. हालेलुया. मी तुम्हाला सांगू का, आज पण देव तुमची वाट पाहतो. आमेन. देव आज पण तुमची वाट पाहतो. किती वर्ष झाले याच्यात फरक पडत नाही. लक्षात घ्या, काही लोकांना म्हातारे झाल्यावर देव कळतो. हालेलुया. केव्हा देव कळतो? वय निघून जातं तेव्हा देव कळतो. का माहिती का? देव शेवटच्या क्षणापर्यंत तुमची काय पाहतो. बाबा रे, वय गेलं तरी चालेल, पण एक दिवस असा येऊ दे की तुला देव. हालेलुया. चोराला देव केव्हा भेटतो? शेवटच्या क्षणी, म्हणजे मरता. बोला केव्हा भेटला? आता मरणार आहे चोर. काय होणार आहे? मरणार आहे. मरता त्याला कोण भेटणार? येशू भेटला. बोला कोण भेटला? आणि डायरेक्ट स्वर्गात. बोला कुठे गेला? वय नाही लागत. आमेन. परिस्थिती पण लागत. तुम्ही ज्या परिस्थितीत असाल ना, एकदा देवाला हात मारा. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुमची वाट पाहतो. तुला काय पाहतो? वाट पाहतो. माझी पण वाट पाहिली त्यांनी 25 वर्ष. आणि 25 वर्ष तो देव माझी वाट पाहत होता. आणि ज्या दिवशी देव मला भेटला ना, तिथून म्हणे मलाच आमेन. माझी ओळख त्याने काय केली? आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आज पण देव इथे बसलेल्या प्रत्येकाची वाट पाहतो. हालेलुया. अनुभव घेतला नसेल ना, घेऊन पहा. परमेश्वराचं वचन म्हणतं, परमेश्वर किती चांगला आहे याचा. बोला काय देवाचा हे वचन असं नाही बरं का, परमेश्वर किती चांगला याचा फायदा घेतो. लोक काय घेतात? आपण माणूस असा प्राणी आहे ना, कोणाला सोडत नाही. जो भेटला त्याचा काय घेतो? फायदा. माणसाचं सगळ्यात वैशिष्ट्य हेच आहे. तुम्हाला मी सांगतो, तो ना प्रत्येकाकडून एकच अपेक्षा. प्राणी कोणते पाळतो? ज्यांच्यापासून आपल्याला काय होतं? कुत्र्याला उगाच भाकर नाही टाकत, तो घर राखतो म्हणून भाकर. कारण त्याच्यापासून आपल्याला काय फायदा? लक्षात घ्या. उंदराला मारायला का सुटतो आपण? नुकसान करतो ना. मला काय करतो? मग तो बरं मला एक सांगा, उंदराला एक चंप लागतं का? दर महिन्याला एक चंप गहू खातो, पण तरी सहन होत नाही. खाणारा नाही चालत, आम्हाला देणारा चालतो. बोला कसं चालतो? माणसाचा स्वभाव आहे फायद्याशिवाय कोणाला ठेवत. कोंबडी पण का पाळतो? कारण रोज काय देते, आणि अंड देणं बंद झालं त्यालाच कापतो. खरंय का खोटंय? घरी पाहुणे आल्यावर कोणती कोंबडी कापतात? खरं सांगा. कोणती कोंबडी कापतात? जी अंड देत. म्हणजे बघा किती डेंजर आहे. बिचारी जोपर्यंत अंड देत होती ना, तोपर्यंत तिला कापत. आणि जशी अंड देणं बंद झाली आणि पाहुणे आले, तर यांना पहिले कोणती आठवते? हीच जी अंड देत. आणि मग तिच्या मागे तिला पकडा. नाही. मला सांगा ना, फायद्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट करत नाही. आपला फायदा ज्याच्यात असेल ना, तो फायदा आपल्याने कधी सुटत नाही. हा मनुष्याचा स्वभाव. हा मनुष्याचा काय स्वभाव. आपण प्रत्येक ठिकाणी आपला फायदा पाहतो, पण तुम्हाला माहिती आहे देव असं करत नाही. हालेलुया. परमेश्वर असा नाही. आमेन. तुम्हाला माहिती देव जेव्हा आपल्याला निवडतो ना, देव जेव्हा आपल्यावर प्रेम करतो ना, देवाने जेव्हा आपल्याला निवडलं ना, त्याचा नाही फायदा झाला. फायदा कोणाचा झाला? आपला झाला. हालेलुया. परमेश्वर आपल्या फायद्यासाठीच आपल्याला निवडलं. आमेन. की बाबा रे, तू कोणाचा फायदा करून घे? स्वतःचा. देव म्हणतो अब्राहमाला कोणाचं नाव मोठं करेन? तुझं. वास्तविक देवाने म्हणायला पाहिजे ना, माझं नाव मोठं व्हायला पाहिजे तुझ्याद्वारे. पण देव काय म्हणतो? कोणाचं नाव मोठं करेन? म्हणजे फायदा कोणाचा झाला? अब्राहमाचा. बोला कोणाचा झाला? परमेश्वर असा आहे ना. 10 रुपयाने देव खुश होतो. तुम्ही 100 दिले तरी तो खुश होतो, आणि तुम्ही 1000चे बंडल टाकले तरी देव खुश होतो, कारण ऑलरेडी त्यांनी दिलंय तुम्हाला. हालेलुया. माणसाला असं वाटतं ना, मी खूप दिलं देवाला. अरे बाबा, तुला कोणी दिलं ते सांग. तुला कोणी दिलं ते सांग. तू जर जिवंत नसता तर कमवू शकला असता का? तू जिवंत नसला तर घर बांधू शकला असता का? मग याचा अर्थ नाकपुड्यात श्वास कोणी ठेवला? बोला कोणी ठेवला? बायबल मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. एका माणसाने खूप पैसा कमवला, खूप शेतीमध्ये उत्पन्न आलं, मोठं भांडार तयार केलं, मोठं गोडाऊन तयार केलं, त्याच्यामध्ये माल भरला, आणि मग तो म्हणतो माझ्या स्वतःच्या जीवाला, हे माझ्या जीवा, तुझ्याकडे एवढा माल पडलेला आहे की आता अनेक वर्ष तुला पुरेल. खा पी आणि मजा. बोला खा पी आणि देव त्याला काय म्हणतो? आजच रात्री. अरे
का आजच रात्री तुझा जीव, मग हे सगळं बोलायचं. हालेलुया. याचा अर्थ जीव कोणाच्या हातात, प्राण कोणाच्या हातात. कधीच कोणत्या गोष्टीची प्रौढी मिळवू की मी कमवलं, मी हे केलं, मी ते मिळवलं, मी घर बांधलं, मी गाडी घेतली, माझा पैसा. अहो आपलं काहीच नसतं, सगळं कोणाच्या हातात आहे. कोरोनामध्ये आपल्याला कळलं की नाही पैसा माणसाला वाचवत होता का? मग त्यावेळेस कोण आठवायचं? जेव्हा दवाखान्यात जागा भेटत नव्हती तेव्हा कोण आठवायचा? जेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर भेटत नव्हतं तेव्हा कोण आठवायचा? जेव्हा रेमडेसिवीरचं इंजेक्शन भेटत नव्हतं तेव्हा कोण आठवायचा? बोला ना. लक्षात घ्या, तेव्हा माणसाला बरोबर कोण आठवत होता? आता फुकटचा ऑक्सिजन घेतोय तेव्हा आठवतोय का आपण? नाही, पण जेव्हा विकतचा घेत होतो तेव्हा कोण आठवायचा? माणूस खूप स्वार्थी. मला काय कोरोनामध्ये ना, मी तुम्हाला सांगतो, नास्तिकातला नास्तिक जो होता ना त्याला कोण आठवत होता? आणि जसा कोरोना गेला ना की कोण तुझा माझा काय सांग लक्षात घ्या. म्हणून ना मी तर म्हणतो अधून मधून देवाने वाट पाहायला पाहिजे ना, की जेणेकरून आता मी साधा प्रश्न प्रत्येक ठिकाणी विचारतो लोकांना, जेवढे पण बसले आहेत ना त्यांनी उत्तर द्या मला. देव कधी, देवाला आपण केव्हा आठवतो? सुखात का दुःखात? मोठ्याने बोला, सुखात का दुःखात? मग देवाने आपल्याला सुखात ठेवावं का दुःखात ठेवावं? परत एकदा प्रश्न विचारतो, देवाला आपण केव्हा आठवतो? सुखामध्ये का दुःखामध्ये? दुःखात. बोला केव्हा? हे तुमच्याच तोंडाने तुम्ही सांगताय, बरोबर आहे की नाही? मग देवाने आपल्याला सुखात ठेवायचं का दुःखात ठेवायचं? अरे सुखात तुम्हीच तर म्हणता, सुखात आठवत नाही. केव्हा आठवतो? मग देव म्हणतो दुःखातच पड की किमान आठवशील तरी. हालेलुया. इतके स्वार्थी आहेत आपण, लक्षात घ्या. कामाशिवाय देव सुद्धा आठवत, फायद्याशिवाय देव सुद्धा आठवत नाही. जसं कोंबडी ना तोपर्यंत आपल्याला गोड वाटते, जोपर्यंत ती काय देते? अंडे. त्याच्यानंतर ती पण जडून जाते आपल्याला. हालेलुया. तिला पण कापायला मागे लागतो. हा का नाही? पास्टर साहेब लई स्वार्थी तुम्हाला सांगतो. जर एखाद्याने तुम्हाला पास्टरजी घरी जेवायला बोलावलं ना, पहिल्यांदा बघायचं काही वेळेस काय असतं ना, मरायला लागलेली कोंबडी खाऊ घालतात. अशी एखादी कोंबडी गुंगायला लागली ना, गवारे हातू लगेच हे कोणाला तरी पाहुणे म्हणून बोलवतात का? अशी पण मरणारच आहे, त्याच्यापेक्षा 2 पाहुण्यांना बोलवा, आपलं पण नाव होऊन जाईल की गावठी कोंबडी खाऊ घालतात. पण ते बिचाऱ्यांना माहिती नसतं ना की कोंबडी मरणारच होती. समजतंय का? उलट काय करता माहिती का? पास्टर येतील, गावठी कोंबडी खातील आणि काय घेऊन जातील, आणि पास्टरांना कुठं माहिती होतं की आजारी होती. बिचारे पास्टर चांगला आशीर्वाद घेऊन जातात. स्वार्थाशिवाय काही नाही होत. स्वार्थाशिवाय मनुष्य काही करत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे? देव पण आम्हाला कशासाठी पाहिजे? स्वतःच्या फायद्यासाठी. बोला स्वतःच्या. आणि देवापासून काही फायदा नसेल तर आम्हाला देवाची पण गरज. खरंय का खोटे? म्हणून देवाचं वचन काय म्हणतं माहिती बायबलमध्ये? परमेश्वर किती चांगला याचा काय घेऊन पहा? फायदा नाही घेऊन पहा. काय घेऊन पहा? अनुभव. हालेलुया. आणि जे लोक फायदा घेतात त्यांना कधीच देव सापडत, जे देवाचा अनुभव घेतात तर त्यांना देव प्राप्त होतो. हालेलुया. आणि ज्यांना देवाचा अनुभव येतो ना ते बदलून जातात. बोला काय होतं? ते नुसते आशीर्वाद येत नाही, ते काय होतात? त्यांच्या सवयी काय होतात? त्यांचे विचार कसे होतात? सगळं बदलतं. आमेन. देवाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. बोला काय घेणं गरजेचं आहे? फायदा. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे एकमेकांवर आपण प्रेम का करतो माहिती का? कारण आई आणि बाप आपण लेकरांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो. त्या प्रेमाचा काय घेतलेला असतो? फायदा घेतलेला असतो नाही, म्हणून ते प्रेम टिकून राहतं. हालेलुया. देवासोबत तुमचं नातं तेव्हाच टिकेल जेव्हा देवाचा फायदा नाही घेणार तुम्ही काय घ्याल? अनुभव. हालेलुया. मी देवाची सेवा का करतो माहिती तुम्हाला? कारण मी देवाचा काय घेतलाय? मी फायदा नाही घ्यायचा. हालेलुया. मी देवाच्या सेवेचा फायदा नाही घेत. मी काय करतो? अनुभव घेतो की तो किती चांगला आहे. आमेन. ह्या पापाला त्याने निवडलं, तो किती चांगला आहे. जो पापामध्ये मरणार होता त्याला सेवक म्हणून उभं केलं, तो किती चांगला परमेश्वर. हालेलुया. ह्याच तोंडाने मी शिव्या द्यायचो, तेच तोंड आज परमेश्वराच्या गौरवासाठी तो उघडतो, तो किती चांगला परमेश्वर. हालेलुया. माझा एक जवळचा मित्र, जो आम्ही कॉलेजला सोबत होतो, आम्ही सगळ्या गोष्टी सोबत फिरायचो, एका ताटात जेवायचो, 2 वर्षापूर्वी दारू पिऊन गेला. मी विचार करायचो जर देवाने मला निवडलं नसतं ना तर मी पण त्याच्यासोबत गेलो असतो. पण तुम्हाला माहिती देव किती चांगला आहे. मग चांगलं झालं का वाईट झालं माझ्यासोबत? कारण मी देवाचा काय घेतला?
अनुभव. हालेलुया. नीट लक्ष द्या परमेश्वर प्रियांनो. देव इतका चांगला आहे ना, तो आपल्याला त्याचा अनुभव देतो आणि तो आपली परिस्थितीच बदलून टाकतो. हालेलुया. बोले येशू मसीह की. त्या परमेश्वराला जेव्हा मी भेटलो ना, त्या देवाने माझी परिस्थिती बदलली, माझं जीवन बदललं, माझा स्वभाव, माझ्या आवडीनिवडी, माझं बोलणं, सगळ्या गोष्टी बदलल्या. हालेलुया. एक ओळख त्याने काय केली, बदलून टाकली. आणि मग तुम्हाला माहिती ती ओळख वाढवत जातो. मला काय करायचं जातं, तुझं नाव मी काय करेन, मोठं करेन. आमेन. आपलं नाव फक्त एकच जण मोठं करू शकतो. कोण आहे, देव. आणि ते काय बोला कसं, 2 पिढ्यांपर्यंत, 3 पिढ्यांपर्यंत, फक्त पैसा आहे तोपर्यंत नाही, पण सर्व तुम्ही नसले ना तरी तुमचं नाव कसं असतं. कारण देवाने अब्राहमाला वाचवलं, अब्राहमा मी तुझं नाव काय करेन, मोठं करेन. हालेलुया. बोला येशू मसीह की. मी तुम्हाला सांगतो, ज्या देवाच्या दासांनी या भागात सेवा केली, अनेक ठिकाणी सेवा केली ना, ज्यांनी खरी सेवा केली, आज सुद्धा त्यांचं नाव कसं आहे, मोठं आहे, लोक ओळखतात. हालेलुया. भले ते मरून गेले, त्यांच्या शरीराची माती झाली, पण नावाची माती झाली नाही. नाव अजून तो तसंच आहे. हालेलुया. ज्याला देव भेटतो ना, त्याचं नाव तो मोठं करतो. आमेन. काय वाटतं का तुम्हाला, आपलं पण नाव देवाने मोठं करावं? म्हणून मोशेला जोपर्यंत मोशेने स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून नाकारलं नाही, तोपर्यंत देवाने त्याला स्वीकारलं. बाबा रे, राजवाड्यात बसून तुला देव प्राप्त होणार नाही, त्याच्यासाठी तुला बाहेर नाही. हालेलुया. घरात बसून देव भेटत, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बाहेर फिरून शोधावं लागतं. हालेलुया. समजतंय का? म्हणून ना जितके लोक बसलेले आहेत ना चर्च मध्ये, जात जा. घर बसल्या तुम्हाला देव भेटणार नाही. हालेलुया. नाही तर रविवारी पण जा कामाला, शेतामध्ये. कसा काय देव भेटेल तुम्हाला? लक्षात घ्या, परमेश्वर जर प्राप्त करायचं असेल ना, तर घर सोडावं लागतं. हालेलुया. फायदा काय करावा लागतो? जक्कयाला देव केव्हा भेटला, येशू केव्हा भेटला? जेव्हा जक्कयाने स्वतःचा काय सोडला. जक्कय पैसा कमवणारा व्यक्ती होता. बोला काय होता? लोकांना लुटणारा व्यक्ती होता. तुम्हाला म्हणजे टॅक्स कलेक्टर होता. बोला काय होता? म्हणजे जकातदार. बोला काय? जितक्या वेळ त्या नाक्यावर बसेल ना, तेवढा काय मिळायचं त्याला? टोल नाक्यावाले पाहिलेत ना तुम्ही? जितक्या वेळ बसतात तितकं काय भेटतो त्यांना? पैसा. जक्कय तसाच होता. येणाऱ्या जाणाऱ्या एकच गोष्ट घ्यायचा, काय? पण ज्या दिवशी येशू त्या गावात येणार होता, जक्कयाने काय केलं? जक्कयाने काम सोडलं. पैसा, फायदा आणि कोणाला बघायला. आणि जेव्हा जक्कयाने सगळं सोडलं ना, त्याला कोण भेटला? हालेलुया. जोपर्यंत आपला फायदा, आपलं सुख, आपल्याला लागणाऱ्या गोष्टी, जेव्हा जे तुम्हाला वाटतं ना हे माझ्यासाठी चांगलं आहे, जोपर्यंत ते तुम्ही सोडायला तयार होत नाही, तोपर्यंत देवाची ओळख होत. हालेलुया. आणि म्हणून जक्कयाला प्रवेश भेटला. बायबल म्हणतं, येशू त्याला म्हणतो, जक्कया मला तुझ्या घरी यायचं. जक्कयाला ओळखतात का तुम्ही? नाव ऐकलं का त्याचं? कोण होता? पास्टर होता? रेव्हरंड होता का? भविष्यवक्ता होता? नाही, प्रेरित होता. मग काय होतं? तरी ओळखतो आपण, कारण जक्कयाला कोण भेटलं? हालेलुया. पाप्याला जरी येशू भेटला ना, तरी त्याला लोक काय करतात? ओळखतात. किती वर्ष झाले जक्कयाला? जवळ 2000च्या वर ना, 2500 वर्ष जक्कयाला येऊन झाले. तरी जक्कयाला आपण काय करतो? देवाने नाव काय केलं? एका पापी व्यक्तीचं नाव काय केलं? लुटणाऱ्या व्यक्तीचं नाव काय केलं? कारण त्याला हालेलुया. चमत्कार केला जक्कयाने, सुवार्थ सांगितली, संदेश दिला, काहीच केलं नाही. त्याला फक्त कोण भेटलं? आणि आजपर्यंत जक्कयाला हालेलुया. अब्राहमाद्वारे एक पण चमत्कार नाही झाला, तरी अब्राहमाला सगळं जग. आमेन. कारण त्याला कोण भेटला? लोकांना असं वाटतं ना, मी जेव्हा वचन सांगेल तेव्हा मला लोक ओळखतील. लोकांना वाटतं माझ्याद्वारे चमत्कार होतील, तेव्हा लोक मला ओळखतील. नाही, तुम्हाला मला देव भेटला पाहिजे, तुम्हाला सगळं जग ओळखेल. कारण देव म्हणतो, जर मी तुला भेटलो ना, मी तुझं नाव काय करेन? हालेलुया. बोला येशू मसीह. एकच गोष्ट गरजेची आहे. आमेन. की जर तुम्हाला वाटलं, आणि जन्म केव्हा झाला, कुठं झाला, कोणाच्या घरात झाला, कोणाच्या पोटी झाला, याचा बी काही फरक पडत नाही. याचा पण काही फरक पडत. पोलिसाचा मुलगा पोलीसच होईल याची गॅरंटी, आणि शिक्षकाचा मुलगा शिक्षकच होईल याची पण गॅरंटी, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनेल याची पण गॅरंटी नाही. बऱ्याचदा सगळं उलटच होतं. बऱ्याचदा सगळं काय होतं? बऱ्याचदा होतच असं, पोलिसाचा मुलगा चोर पण बनू शकतो, शिक्षकाचा मुलगा शिकत नाही, बऱ्याचदा होतं असं. होतं का नाही?
लक्षात घ्या. सगळं उलट पण होऊ शकतं जगामध्ये कोणत्याच गोष्टीची शाश्वती, पण देव गॅरंटी आहे. परमेश्वर काय आहे तुम्हाला माहिती का? देव गॅरंटी देतो. आमेन. तुमचं नाव मी काय करेन, एक शेवटचं वचन बंद करू. मी जास्त नाही, 5 मिनिटात बंद करू. चला एक वचन काढा. लूक सुवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 30 पासून पुढे वाचा. लूक 1 आणि वचन 30 पासून. नीट लूक 1 वचन 30 पासून. देवदूताने तिला म्हटले, जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता त्याच्या आईला म्हणजे मरियेला देवदूताने म्हटलं, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. मरियेला देवदूत म्हटला तू भिवू नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राशील आणि तुला पुत्र होईल. तू गरोदर राशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तू त्याचे नाव काय ठेव? येशू ठेव. लक्षात घ्या, येशूचं नाव येशू ठेवलं म्हणून त्याचं नाव मोठं झालं असं नाही. समजतंय का? नाव काय ठेवायला लागलं? योहानाचं नाव काय ठेवायला लागलं? योहान. प्रत्येकाला एक नाव असतं. हालेलुया. पण येशूचं नाव जे मोठं झालं त्याच्या मागे एक कारण आहे. हालेलुया. तू त्याचं नाव काय ठेव? येशू ठेव. पुढे काय म्हणतो? हां, बायबल म्हणतो तो थोर होईल. व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील. येशूचं नाव मोठं का झालं? कारण त्याला परतपराचा पुत्र म्हणतो. आमेन. येशू का मोठा आहे? कारण तो देवाचा आहे. त्याने असं जीवन जगला की मी देवाचा कोण आहे? पुत्र आहे. देवाच्या मुलासारखं जीवन जगला ना, म्हणून देवाने त्याचं नाव काय केलं? मोठं केलं. हालेलुया. तुम्ही देवाची लेकरं झाले ना, देव तुमचं पण नाव काय करेल? मोठं करेल. हालेलुया. देवाचं लेकरं होणं म्हणजे काय माहिती? देवासारखं राहणं. आई बापाचा गुण कोणाचा असतो? ना एखादं पोरगं चिडचिड करतं ना तर म्हणतात तुझा बाप असा म्हणतात की नाही? आता बघा तुझा बाप. आता लेकरावर कोणाची परीक्षा केली जाते? आई याचा बाप असा म्हणून हा असा. लक्षात घ्या. तसंच ना देव कसा ओळखला जातो माहिती आहे? आपल्यावर. बोला कोणावर? जर तुम्ही चांगले वागा, तुम्ही चांगले बोला, तुम्ही प्रेम करा, तुम्ही क्षमा करा, तुम्ही दया करा, तुम्ही चांगलं बोला, तर तुम्हाला माहिती आपण कोणासारखे दिसतील? शिव्या देणारे देवासारखे दिसतील का? नाही. कुत्र्या मांजरांसारखे जे भांडतात ते देवासारखे दिसतील का? जे काहीतरी वाईट करतात, वाईट खातात, वाईट पितात, चुकीच्या गोष्टी करतात, आपण देवासारखे दिसू का? चांगला कोण आहे? देव. परमेश्वर चांगला आहे. कसा आहे? याचा अर्थ त्याच्या सवयी पण कशा आहेत? स्वभाव पण, बोलणं पण, विचार पण. मग जर मला देवासारखं व्हायचं तर मला कसं व्हावं? चांगलं. हालेलुया. लेकरं बापासारखीच असतात. हालेलुया. येशू कोणासारखा होता? त्याच्या पित्यासारखा म्हणजे परमेश्वरासारखा. आमेन. म्हणून त्याचं नाव देवाने काय केलं? हालेलुया. देवाचं वचन म्हणतं तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवतो. आमेन. त्याचं नाव खराब व्हायला नको म्हणून तो आपल्याला वाईट देत नाही. म्हणून देवाने आपल्याला वचन दिले. आमेन. आपलं काही नाही जात, त्याचं जातं. समजतंय का? म्हणून तो आपल्याला चुकीचं वागू देत नाही. कारण त्याचं नाव खराब व्हायला, कारण आपण कोणाच्या नावाने ओळखले जातो? बोला येशू. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो देवाची लेकरं येशू सांगितलं तो तुमचं पण नाव काय करेल? तो थोर होईल. काय म्हटलेलं आहे? तो थोर होईल. त्याला परापराचा पुत्र. आमेन. आणि येशू ख्रिस्त देवाला आवडेल असं जीवन जगला. म्हणून आज 2500 वर्ष झाली. किती वर्ष झाली? अजून सुद्धा येशूचं नाव कसं आहे? मोठं आहे. आणि इथून पुढे पण कसं राहील? मोठं राहील. ते कोणीच कमी करू शकत. पिढ्या निघून जातील, लोक येतील, बदलतील, सत्ता बदलतील, प्रभू कधी बदलणार? तो काल आज युगायुग सारा परमेश्वर. आमेन. आणि हाच आशीर्वाद देव त्याच्यावर भरोसा ठेवणाऱ्यांना पण देतो. मी तुझं नाव मोठं करेन. हालेलुया. बस प्रियांना जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. 10 वाजले, पाऊण तास झाला, माझी बॅटरी संपली. आता परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करो. हालेलुया. आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्व डोळे बंद करू. सर्वशक्तिमान जिवंत प्रभूजी, आज खरंच तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास. परमेश्वर पिता, अब्राहमाला ज्यावेळेस तू पाचारण केलं त्याला तू म्हटलास की मी तुझं नाव खरंच जो तुला भेटतो, ज्याला तुला भेटतो त्याचं नाव मोठं करतो. त्याची ओळख मोठी करतो, कारण तू चांगला. आज तुझ्या चांगलपणाचा अनुभव घेण्यासाठी आम्हा
बस दोन कडवे गाऊ आणि आपण बंद करू. चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. जीवन भर में तेरी स्तुति सदा करूंगा. उत्तम पदार्थों से तूने मुझको तृप्त किया. उत्तम पदार्थों से तूने मुझको तृप्त किया. चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. मैं आके धन्य हुआ. माझ्या देवा परमेश्वर चांगला याचा अनुभव मी घेतला आहे, तसाच अनुभव प्रत्येकाने घ्यावा परमेश्वर. ज्यावेळेस तुझा अनुभव आम्ही घेतो आम्ही तुझ्यासारखे होतो परमेश्वर, आणि हीच तुझी इच्छा आहे. जसं अब्राहमाला तू म्हटलं, अब्राहमा मी तुझं नाव मोठं करेन. हा परमेश्वर तू प्रत्येकाचं नाव मोठं करू इच्छितो परमेश्वर. बस आम्ही तुला भेटावं, तुझा अनुभव घ्यावा यासाठी कृपा दे. आज तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला आदर मान महिमा सन्मान तुलाच देऊन प्रार्थना